पाहण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर लाखोची उलाढाल. 50 ते 60 विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समवेत विद्यार्थ्यांची कोळशेवाडी पोलिसात तक्रार. दिवसेंदिवस ऑनलाईन अथवा ट्रेडिंग विविध आमिष ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. पोलिसांचे सायबर सेल विविध विभाग यावर काम करत असेल तरी देखील फसवणुकीचे प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. असाच 2024 मधील बँकिंग खात्याचा वापर करून तरुणाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या नीरज चव्हाण या विद्यार्थ्याने संदर्भात माहिती देत सांगितले, मी कॉलेज विद्यार्थी असून सन 2024 मध्ये आम्ही आमचे बँक अकाउंट जवळच्या मित्राला दिले होते. ट्रेडिंग करायची म्हणून त्यांनी आमच्या सर्व मित्रांकडून बँक अकाउंट घेतले आणि सांगितले की ट्रेडिंग करतो ही गोष्ट पूर्णपणे सेफ आहे, तुम्हाला काही होणार नाही. तसेच बँक अकाउंटचे पूर्ण डिटेल, एटीएम वगैरे त्यांनी सर्व त्याच्याकडे घेऊन ठेवले. ही गोष्ट 2024 मधली असून आज 2026 मध्ये आम्हाला कळत आहे आमच्या बँक अकाउंटची बऱ्याच राज्यांमध्ये फसवणूक झाली आहे. त्यामधून फसवणुकीचे पैसे इकडे तिकडे वापरले गेले आहे. आमचे काही मित्र आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आम्ही आमची तक्रार कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. अशा प्रकारे भयानक पद्धतीने फसवणुकीची घटना घडली असून फसवून झालेल्या विद्यार्थ्यांची हतबलता समोर आली आहे. माझं नाव नीरज चव्हाण. मी एक कॉलेज विद्यार्थी आहे. सन 2024 मध्ये आम्ही आमचे बँक अकाउंट आमच्या जवळच्या मित्राला दिले होते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होते की आम्हाला ट्रेडिंग करायची आहे. सो त्यांनी त्यासाठी आमचे बँक अकाउंट सर्व मुलांकडून, हे माझे सगळे मित्र आहेत, सगळ्याकडून त्यांनी घेतले होते आणि हे आम्हाला सांगितलं होते की आम्ही ट्रेडिंग वगैरे करतो आहे आणि ही गोष्ट निव्वळ सेफ आहे, तुम्हाला लोकांना काय होणार नाही असं त्यांनी बोलून आमच्याकडून आमचे बँक अकाउंट वगैरे डिटेल्स वगैरे सगळे करून घेतले आणि ATM पासून त्यांनी घेऊन ठेवलं. आणि या गोष्टीला केवळ 2024ची गोष्ट आहे आणि आम्हाला ही गोष्ट आज कळते 2026 मध्ये की ही आमच्यासोबत फ्रॉड वगैरे झाले आहेत. आमच्या बँक अकाउंटनी बऱ्याच स्टेटमध्ये फसवणूक झाली आहे आणि ते फसवणूकचे पैसे आमच्या अकाउंटला येऊन इकडे तिकडे ते बाहेर निघाले आहेत. आणि निव्वळ आमचे काही मित्र आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत वेगवेगळ्या स्टेटमधून. आणि आम्ही त्याची गोष्टी तक्रार वगैरे घेऊन आम्ही आमची FIR वगैरे नोंद केली जाऊन कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये. महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.